ही लोणचं नुसतं बघून तोंडाला 5 लिटर पाणी सुटलं. कुणाला न सांगता तुम्हाला पाहिजे तेवढ्या 50-60-70 आंब्याच्या फुडी हाताने एकसारख्या करून घ्यायच्या. लागलीच त्यात किलो 1.5 किलो मिठाचा पाऊस आणि थोड्याफार हळदीचा वर्षाव करून घ्यायचा आणि पप्पालाही सगळं हलवायला लावायचं. मग हळूच कोण बघत नाही त्यावर आयबर सेल्फी द्यायचं. तसं केलं की लगेच फुडी हळद मिठामध्ये पाणी सोडायला चालू करते. मग त्यांना घरातला फॅन 5 वर लावून वाळवायचं. पण फुडी उन्हात वाळवायच्या नाहीत, नाहीतर इस्कुट झाला म्हणून समजा. मधनच अशी जरा माझ्यासारखी ऍक्टिंग करायची आणि पुढच्या वाटचालीस लागणाऱ्या सगळ्या मसाल्यांना परातीत एकत्र करायचं. त्यांना सगळ्यांना आपल्या कवळ्यात घेतलं की मोहरीच तेल कडवट ठेवायचं आणि तो मगाचा लाड करायचा त्याला सगळा मसाला कढईमध्ये भाजून घ्यायचा. पण ह्यांची वाट बघायची नाही, लगेच मिक्सर मध्ये बारीक पण करायचा. त्यांनी काय तोंडात शब्द काढूच तर लगेच गुळाला हाताने खरडायला चालू करायचं आणि तोच गुळ पंख्याच्या वाऱ्याखाली वाळवलेल्या फुडीमध्ये टाकायचा. वरनं आवडतोय तेवढा लसूण टाकून घ्यायचा. मग तो मगाशी मिक्सर मध्ये बारीक केला सगळा मसाला टाकायचा. त्याच्याबरोबर जरा हलवायची मजा करतोय तवर लगेच वरनं कडवलेलं मोहरीच तेल टाकायचं आणि परत एकदा शेवटचं पप्पांना ती एकदम मिक्स वेल करायला लावायचं. बघा हळूहळू लोणच्या सगळं आपल्या तोंडाला पण पाणी सुटतंय की नाही. लगेच हात घालून मस्तपैकी गाबायची एक फोड घ्यायची तोंडात घालायची. ती पण लोणचं मुराच्या आधी एकदम भारी लागते, कारण आमच्या आईच्या रेसिपीचा नादच कोण करत नाही हो. अशा पद्धतीने आपलं 60-70 आंब्याचं खारं लोणचं तयार झालं. त्यामुळे तुम्ही पहिला व्हिडिओला लाईक करा आणि मला लगेच फॉलो करून घ्या आणि कुणाकुणाला लोणचं खायची इच्छा आहे त्याने लगेच कमेंट करा.